Hello friends, this is Dr. Nitin from the MPSC aspirants, and thanks for giving me the great response by posting my first video on Facebook. That's why I'm making another video for you. And today's I am making the video about the Advocate General of States means राज्याचा महाधिवक्ता याच्यावरती आज मी व्हिडिओ बनवला आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून काय समजणार आहे की ॲक्च्युली महाधिवक्ता पदाची तरतूद कोणत्या कलमानुसार होते, महाधिवक्ता कोणाकडे आपला राजीनामा देतो, त्याची कर्तव्य कोणते आहेत, त्याचे अधिकार कोणते आहेत. तसेच ह्या व्हिडिओच्या शेवटी MPSCने आजपर्यंत ह्या महाधिवक्तावरती जेवढे प्रश्न विचारलेत ते सुद्धा मी टाकलेले आहेत. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही तुमचे फीडबॅक पाठवू शकता. ओके, सो लेट स्टार्ट. ओके, सो फर्स्ट पॉईंट इज दॅट महाधिवक्त्याचा समावेश हा राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये होतो. आता राज्याचं कार्यकारी मंडळ म्हणजे काय, तर कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आणि राज्याचं महाधिवक्ता यांचा समावेश होतो. म्हणजेच राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि राज्याचं महाधिवक्ता या सर्वांचं मिळून राज्यांचं कार्यकारी मंडळ बनतं. आता महाधिवक्ता होण्याची जी तरतूद आहे ती कलम 165 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केलेली आहे. आणि महाधिवक्ता जे असतात ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात आणि महाधिवक्त्याची नेमणूक हे संबंधित घटक राज्यांचे राज्यपाल करत असतात. आता नेमणूक करताना महाधिवक्ता बनण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक असते, तर ऑफकोर्स ती पहिली व्यक्ती म्हणजे भारताची नागरिक असावी, ती व्यक्ती भारताची नागरिक असली पाहिजे. सेकंड आहे त्या व्यक्तीने कोणत्याही न्यायालयीन पदावर 10 वर्षे कार्य केलेले असले पाहिजे किंवा 10 वर्षे उच्च न्यायालयामध्ये वकिली केलेली असली पाहिजे. म्हणजे हे महाधिवक्ता बनण्यासाठी ही पात्रता आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय तर राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये महाधिवक्त्यांचा समावेश होतो. राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि राज्याचा महाधिवक्ता मिळून हे राज्याचं कार्यकारी मंडळ बनतं. तरतूद कलम 165 नुसार महाधिवक्त्याची केलेली आहे. ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. त्यांची नेमणूक राज्यपालांमार्फत होते आणि पात्रता काय असते तर ती व्यक्ती भारताची नागरिक असली पाहिजे. त्या व्यक्तीने कोणत्याही न्यायालयीन पदावर 10 वर्षे कार्य केलेलं असलेलं पाहिजे किंवा 10 वर्षे उच्च न्यायालयामध्ये वकिली केलेली असली पाहिजे. आता महाधिवक्त्याचा पदावधी काय आहे, तर ॲक्च्युली राज्यघटनेमध्ये महाधिवक्ता पदाच्या घटनेसाठी कार्यकाल दिलेला नाही. म्हणजेच काय, त्याची नेमणूक कोण करतं, राज्यपाल करतं. म्हणजेच राज्यपालांची मर्जी असेपर्यंत महाधिवक्ता आपल्या पदावरती कार्यरत असतो. पुन्हा महाधिवक्ता आपला राजीनामा कोणाकडे देतो, तर राज्यपालाकडे. किंवा अजून एक काय असू शकते की राज्यपालांची मर्जी असेपर्यंतच महाधिवक्ता आपल्या पदावरती कार्यरत राहू शकतो. म्हणजेच राज्यपाल पण त्याला कधीही पदच्युत करू शकतो. किंवा समजा मंत्रिमंडळाने राजीनामा दिला तरी सुद्धा महाधिवक्ता पद हे संपुष्टात येतं. आता त्याचे पगार आणि भत्ते काय, तर ॲक्च्युली घटनेने सुद्धा त्याचे पगार वगैरे निश्चित केलेले नाही. त्याचा राज्यपाल जो निर्धारित करेल तेवढा पगार त्याला मिळतो. आणि तसंच नंतर कर्तव्य आणि कार्य महाधिवक्त्याची कोणते आहेत, तर ॲक्च्युली महाधिवक्ता हा काय आहे तर राज्याचा सर्वोच्च अधिकारी आहे. म्हणजे ऑफकोर्स तो कायदेविषयक सल्ला देणार, म्हणजे विधिविषयक बाबीवरती राज्य सरकारला सल्ला द्यायचं काम हा महाधिवक्ता करतो. तसेच राज्यपालाकडून नेमून दिलेली विधिविषयक कार्ये तो पार पाडत असतो आणि घटनेने किंवा कायद्याने जी सोपवलेली महाधिवक्त्याकडे कामे आहेत तो ते करत असतो. आता महाधिवक्त्याला कोणते कोणते अधिकार आहेत, तर महाधिवक्ता हा राज्यातील कोणत्याही न्यायालयामध्ये उपस्थित राहू शकतो. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कार्यवाहीमध्ये भाग घेऊ शकतो आणि तिथे तो बोलूही शकतो. दोन्ही सभागृह म्हणजे कुठले, विधानसभा आणि विधान परिषद, त्याच्यामध्ये तो भाग घेऊ शकतो आणि बोलूसुद्धा शकतो. राज्य विधिमंडळाचे सदस्य या नात्याने तो कोणत्याही समितीच्या कामकाजात भाग घेऊ शकतो आणि त्यांना काहीतरी म्हणजे सुचवू शकतो त्याच्यामध्ये. नंतर ओके, म्हणजेच राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये त्याचे सदस्य असलेल्या विधानमंडळाच्या समितीमध्ये तो बोलू शकतो किंवा कामकाजात भाग घेऊ शकतो. पण महाधिवक्त्याला मतदान करण्याचा अधिकार नाही. हे फार इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. महाधिवक्त्याला कोणत्याही विधिमंडळामध्ये मतदान करण्याचा अधिकार नाही. नंतर आहे की तो ॲक्च्युली तो विधान मंडळातील सदस्याप्रमाणेच असतो, त्यामुळेच त्याला विशेषाधिकार आणि संरक्षण प्राप्त होतं. पण महाधिवक्ता हे राज्य कॅबिनेटचे सदस्य नसतात. महाधिवक्ता हे राज्य कॅबिनेटचे सदस्य नसतात. तसेच ते महाधिवक्ता हे पूर्णकालिक राज्य सरकारचे वकीलसुद्धा नसतात. ओके, नंतर महाधिवक्ता जे आहेत ते सरकारी सेवक या गटामध्ये मोडत नाहीत आणि त्याच्यामुळं काय महाधिवक्ता यांना खाजगी वकिली करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेलं नाही. म्हणजे ते आपली खाजगी वकिलीसुद्धा करू शकतात. श्रीहरी अणे यांची 15 ऑक्टोबर 2015 महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांनी आपल्या पदाचा 22 मार्च 2016 रोजी राजीनामा दिला होता.
आणि श्रीहरी अणे यांच्या आधी सुनील मनोहर यांनी काही कारणामुळे महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद भारताचे जे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आहेत अनिल सिंग यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. आता श्रीहरी अणे यांच्याबद्दल जर प्राथमिक माहिती पाहायची झाली तर त्यांचा जन्म पुण्यामध्ये झाला होता. तसेच त्यांनी 1974 पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये वकिलीला सुरुवात केली होती. तसेच त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या जनसेवा विभाग तसेच कामगार संबंध आणि व्यवस्थापन विभागात सुद्धा अध्यापन केलेलं आहे. तसेच ते 1997 तसेच 1994 ते 1997 या काळामध्ये नागपूर हायकोर्टाचे हायकोर्ट बार असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. तसेच ते नवी दिल्लीच्या लोकप्रशासन संस्थेचे आजीवन सदस्यसुद्धा आहेत. पण आता नुकतंच त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीवर वक्तव्य केलं होतं, त्यामुळे त्यांना प्रचंड विरोध सहन करावा लागला होता. त्याच्यामुळेच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळेच आपल्या महाराष्ट्राच्या महाधिवक्त्याचा कार्यभार भारताचे जे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आहेत अनिल सिंग यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपामध्ये देण्यात आलेला आहे. महाधिवक्ता हा आपल्याला माहितीच आहे की राज्य शासनाचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. आता MPSCने महाधिवक्ता याच्यावरती कसा प्रश्न विचारला होता तर असिस्टंट पूर्व 2012ला तर घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? ऑप्शन होते मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल आणि पंतप्रधान. तर याचं ऑब्व्हियसली आन्सर आहे ते घटक राज्यातील महाधिवक्त्याची राज्यपाल. पुन्हा प्रश्न असा विचारला होता PSI पूर्व 2014ला राज्याच्या महाधिवक्त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? कोणतं बरोबर नाही ते ओळखायचं आहे. तर त्याची नियुक्ती संबंधित घटक राज्याच्या राज्यपालाकडून होते. सेकंड होता त्याच्याकडे सोपवलेल्या बाबी संबंधाने तो राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देतो. नंतर थर्ड आहे जर आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तो राज्य विधिमंडळापुढे भाषण करू शकतो. आणि फोर्थ होतं विधिमंडळाच्या गृहात तो मतदान करू शकतो. आता याच्यातलं बरोबर कोणतं नाही आहे तर तो विधिमंडळाच्या गृहात तो मतदान करू शकतो. म्हणजे काय त्याला मतदान करण्याचा अधिकार नाही आहे, पण तो कोणत्याही समितीमध्ये च्या ह्याच्यामध्ये सामील होऊ शकतो. आणखीन आपलं मत नोंदवू शकतो किंवा राज्य विधिमंडळासमोर भाषणसुद्धा करू शकतो. ऑफकोर्स तो राज्य सरकारला कायदेशीर सल्लासुद्धा देणार आणि त्याची नियुक्ती आपल्याला माहिती आहे की घटक राज्याच्या आपल्या राज्यपालाकडून होते. नंतर STI पूर्व 2014मध्ये महाधिवक्त्यावरती असा प्रश्न पडला होता की संविधानाच्या 165व्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे. महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात. थर्ड होतं त्याला राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्याचा व मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि फोर्थ होतं तो राज्य शासनाचा सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार आहे. तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत म्हणजे कोणतं बरोबर आहे ते आपल्याला त्यांनी ओळखायला सांगितलं होतं. तर याच्यामध्ये बरोबर जे आहेत ते फोर्थ ऑप्शन आहे अ, क आणि ड. म्हणजेच काय तर संविधानाच्या 165व्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याला राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्याचा व मत मांडण्याचा अधिकार आहे आणि तो राज्य शासनाचा सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार आहे. पण महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करत नाहीत राज्याच्या, तर राज्यपाल करतात. त्याच्यामुळे आन्सर 4. नंतर असिस्टंट पूर्व 2015ला हा प्रश्न पडला होता की महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर विधान ओळखायचं आपल्याला. तर पहिला ऑप्शन त्यांनी असा टाकला होता की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हता प्राप्त ठरेल अशा व्यक्तीस नेमता येईल. सेकंड होतं उच्च न्यायालयाचा विचार घेऊन राज्यपाल नियुक्ती करतात. थर्ड होतं तो राज्याचा प्रथम कायदेविषयक अधिकारी होय. आणि चौथा आहे त्यास मतदानाच्या अधिकारांसह राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या कामकाजात हजर राहून भाषणाचा अधिकार आहे. ओके, तर याच्यामधलं बरोबर कोणतं आहे तर 3 नंबरचं बरोबर आहे. तो राज्याचा प्रथम कायदेविषयक अधिकारी होय. आता जे सर्वोच्च न्यायालय आता हे राज्याच्या महाधिवक्त्याबद्दल चाललं आहे, त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश वगैरे याच्यामध्ये काही संबंध नाही. आपण पात्रता बघताना पाहिले की उच्च न्यायालयामध्ये त्यांनी ॲटलिस्ट 10 वर्ष तरी वकिली केलेली असली पाहिजे. आता उच्च न्यायालयाचा विचार घेऊन राज्यपाल नियुक्ती करतात हे पण काही बरोबर नाही आहे, कारण राज्यपाल त्यांचे तेच महाधिवक्त्याची नेमणूक करत असतात. आणि थर्ड आहे तो मतदानाचा अधिकार ॲक्च्युली त्याला नाही आहे, त्याच्यामुळे तो हे बरोबर आहे की कोणत्याही सभागृहाच्या कामकाजात हजर राहून भाषणाचा अधिकार त्यांना आहे, पण ते मतदान करू शकत नाहीत. ओके. Thanks for watching, and if you have any queries then ask me on FB. Okay, thank you.